दुपारची मूठ सोडून मोकळा झालेला शिवा गार खोपीच्या सावलीत भाकरी खात बसला होता. उगच एक घास 32 वेळा चावत होता. ध्यान सगळं समोरच्या भाकरीवर होतं. तोंडात घास घोळत होता आणि हातानं भाकरी मोडत होता. किल्ली दिलेल्या यंत्रागत त्याचं आपलं खाण्याचं काम चालू होतं. खाली बघून तो कशीबसी आपली तोंडातली भाकरी चांबलत होता. निम्मी भाकरी खाऊन झाली तरी पाण्याचं लोटकं काही त्यानं तोंडाला लावलं नव्हतं. पहिल्या घासालाच तहान लागली होती, पण तशीच तहान मारून तो घास गिळत होता. कारण आता पाणी प्यावं तर दातातनं कळा येतील, पुढचं जेवण जायचं नाही. शिवा तसाच घास मोडत होता. फडक्यातल्या भाकरीकडे बघत आपलं तोंड हलवत बसला होता. अशा दुपारच्या वेळी गणा भातमाऱ्या लांब लांब ढेंगा टाकत गडबडीनं पांदीनं निघाला होता. टाचा न टेकता नुसता चवड्यावर भार देत चालला होता. मनात एक विचार घोळवत गणा गडबडीनं डगर चढून वर गेला आणि घाम पुसत खोपी पुढं जाऊन हजर झाला. शिवा आपली भाकरी खाण्यात गुंग होता आणि एकाएकी गणानं बाहेरनंच विचारलं, "काय चाललंय शिवराम?" खाली घातलेली मान वर करून शिवानं बाहेर बघितलं आणि तोंडावर हसू आणून तो म्हणाला, "ये, भाकरी खा ये. घ्या देवाचं नाव." असं म्हणून गणा भातमाऱ्या खोपीत शिरला आणि कोडाला पाठ टेकून गप्प बसून राहिला. अंग सारं घामानं थबथबलं होतं. आभाळ भरून आल्यासारखं झालं होतं आणि हवाही सगळी बंद होती. सदऱ्याच्या गुंड्या सोडत गणा म्हणाला, "काय उकाडा म्हणायचा गा ह्यो? तर आता वैशाख आलाय की हो, ऊन तावायचंच की." बारीक नजरेनं तोंडाकडे बघितल्यागत करून गणा उगीचच हसला आणि तोंडावरची नजर न काढता तसाच बघत राहिला. त्याच्या गळ्याची घाटी खालीवर होत राहिली आणि शिवानं विचारलं, "का गा, हसाय काय झालं?" "उग आपलं हसू येतंय गा." "कशाचं?" गणा पुन्हा एक वार हसला आणि आतल्या आत हसू दाबत म्हणाला, "व्हय शिवा, नुसताच वैशाख आलाय म्हणतोस? मग दुसरं आणि काय म्हणू गा?" "आता काय म्हणायचं तुला?" असं म्हणून गणा धोत्राच्या सोग्यानं घाम पुसत राहिला. शिवानं खाली बघून पुड्यातली भाकरी संपवली. रिकामं झालेलं फडकं तिथंच खोपीच्या तोंडाला झाडून तो उठला. हातात लोटकं घेऊन जरा बाजूला गेला. हात धुतला आणि धुतलेला हात दाढवानाला लावून त्यानं लोटकं तोंडाला लावलं. कसेबसे 2 घोट गिळवून तो तिथंच बसला. मनात आलं, काय नादावर आला असेल हा बाबा? आभाळ असं तावाय लागलंय आणि भर उन्हाचं गावातनं उठून रानात काय काम काढलं असेल ह्यानं? गार पाणी दाताला झोंबत होतं. तोंडानं सू सू करत शिवा उठला आणि एक हात तोंडावर धरूनच आत येऊन बसला. गणानंच कमरेचा बटवा सोडला आणि सुपारी कातरत तो म्हणाला, "घे पान." "पान सोडलंय गा." "सोडलंस?" असं विचारून गणा तोंडाकडे बघत राहिला आणि गळ्याची घाटी पुन्हा खालीवर झाली आणि त्यानं हसत म्हटलं, "एवढं कुणापायी मिळवून ठेवायचं र? ना बायको ना पोर." "तसं नव्ह, पहिल्यागत आता दातान चावत नाही गा." "कीड लागली या?" "होय, दाढात जरा पोकरल्यागत झाल्यात." गणाला हसू आलं आणि शिवानं विचारलं, "यात हसाय काय झालं?" "हसू येतंय गा." "कशाचं?" अंगावरच्या सदऱ्यानं वारं घेतल्यागत करून गणा म्हणाला, "एवढ्या लवकर कीड लागायला काय झालं र?" "आता झाली की 40 उलटली." "खुळ्या, म्हणजे काय म्हातारा झालास?" "मग दात कशानात आलं तर?" "शिवा, त्याचं असं आहे बरं का. तेल पाणी सगळं असलं म्हणजे इंजान चांगलं असते बघ. नाहीतर तेला बी तांबिरा धरतोय. धरतोय का नाही?" गणानं दिलेला दृष्टांत शिवाला बरोबर पटला. 2-3दा मुंडी हलवून तो म्हणाला, "होय की, उमर सगळी लोकांची चाकरी करण्यात गेली. मिळल ते खायचं. चांगला खाना असला तर सगळं खरं." त्याला खुळ्यात काढून गणा म्हणाला, "लेका तसं नव्ह, खाण्यावर बी काय नाही." "मग कशावर हाय?" "आता इंजिनाचीच गोष्ट घे की." शिवा नुसता तोंडाकडेच बघत राहिला.
त्याच्या बोलण्याचा त्याला अर्थबोध होईनासा झाला आणि इंजिनाचंच उदाहरण घेऊन गणा त्याला समजावून सांगू लागला. नुसतं त्याल पाण्यावर बी काय नाही र. रोज त्याच्याकडनं काम करून घेतलं तर ते काम देतंय. काम न घेता नुसतं त्याल घालत बसलास तर इंजन बी काम देत नाही बघ. अशी फोड करून झाल्यावर शिवा त्याच्या तोंडाकडेच बघत राहिला. तसं गणानंच विचारलं, काय कळलं नाही? आता हुमान घातल्यागत बोलायला लागलायस, मग कसं कळल? खुळ्या लेका, इंजन हे एक उदाहरण दिलं र. द्यायचं बी तसंच आहे की. भाबडा शिवा कसानुसा हसून म्हणाला, बिनकामाचं कोण चाकरी ठेवल? आईबा मेल्यापासनं आज 20 सालं झाली. लोकांची चाकरी करायला लागलोय की. काम केलं नसतं तर कोण चाकरीला ठेवलं असतं? कोण ठेवणार गा मग चाकरी? अंगासी पका का लाता घालून हाकलून दिलं असतं की गा. सगळं घरच्यागत करतोय, अंग मोडून राबतोय, म्हणून कुणाचा बोल घ्यायचं कारण नाही. चालल्यात आपले दिवस. दिवस चालल्यात आणि इंजनाला तांबेरा चढायला लागलाय? शिवानं विचारलं. काय नुसता खुल्ला बसून हाय? ते काय नाही खरं. असं म्हणून गणानं खडा टाकला. मग आता दोन्हीचं 4 हात कवा होणार? कशाचं 4 हात आणि काय गा? असं म्हणून शिवा गप्पच बसला. बोलायचा थांबला. तोंडाकडं बघायचं ते उगाच बाहेर बघत राहिला. आभाळ गच्च दिसत होतं. चारी अंगानी ढग उठले होते. नुसतं गदमदत होतं. बाहेर आभाळाकडंच दृष्टी लावून तो बसून राहिला आणि झोपलेल्या माणसाला हलवून जागं करावं तसं गणा म्हणाला, होय ए शिवा, एवढं कष्टी व्हायचं काय कारण गा? त्याला उत्तर न देता बाहेर बघतच शिवानं विचारलं, ते जाऊ दे गा. आज दुपारीच कुणीकडनं दौड मारली म्हणायची ही? बसल्या जागेसनच पुढं सरकल्यागत करून गणा असा समोर येऊन बसला. बटव्यातली तंबाखू काढून तळ हातावर घेत म्हणाला, मुद्दाम तुझ्याकडं चालतो गा. माझ्याकडं? होय. काय काम काढलंस? काढलंय जरा काम. असं म्हणून तळ हातावरची तंबाखू अंगठ्यानं चोळत गणा गप्पच बसून राहिला आणि शिवानं विचारलं, काय सांग की मग? सांगू? असं विचारून तंबाखू झेलत गणा हसून म्हणाला, कुळवाची जोडणी केली या, पर जरा खोळांबा झालाय. कशाचा गा? एक बैल पाहिजे होता. बैल? गणा खुदकन हसला. तशी त्याच्या नरड्याची घाटी खालीवर झाली. शिवा त्याच्या तोंडाकडेच बघत राहिला आणि गणा बोलला, आता कसं सांगावं लेका तुला? मी बैल म्हटल्यावर तू बी बैल म्हणतोस. खुळं म्हटल्यावर तू ओ देणार बघ. काय? काय काय र? भर दुपारचं ऊन नाही ताण नाही ते मुद्दाम उठून तुझ्याकडं आलोय म्हटल्यावर तुला कळू नये? बाहेर आबाळाकडे बघत बसलेला शिवा जागचा हल्ला. 2 पायावर बसला होता ते सप्पई ढुंगण टेकून बसला आणि अंग वळवून आत बघत म्हणाला, असं म्हणतोस? वय. मग काय विचार हाय? तो तरी फोडून सांग की. तंबाखूची फक्की तोंडात टाकून गणानं विचारलं, आणि काय फोड करायची गा? ते झालं, पर मला कोण पोरगी देणार गा? मस्त हारीचं लाल हाईत. असं गणानं त्याला चढवलं आणि कसंनुसं हसून शिवाच बोलला, गणपतराव, आमचं आता काय लग्नाचं वय राहिलंय वय? का? काय झालं? अहो दात असं आत आल्यात. तो असं सांगायला गेला आणि गणा म्हणाला, ई नात, कोण तोंडात हात घालून तपासत्यात वय? काय बघायला येताना संकट दातांचा डॉक्टर घेऊन येत्यात. ते काय नाही खरं, पर आपलंच मन कचवचतंय की. का कचवचतंय? असं विचारून गणानं एक दाखला दिला. तवनाप मगदुमाची 3री बायको मेल्यावर आणि 4थी केलीच नव परवाला? होय की. त्याच्या तोंडात दात हाईत का कॅस काळं हाईत? आगा, पर तो सावकार आहे गा. तो आणि 4 लग्न करून घेईल. तो 4 घेईल, पर आपण एक घ्यावं.
घ्यावं हे खरं, पर आपल्याला कोण पोरगी दिल का? हाताचं एक बोट उभं धरून गणानं सवाल केला. तू तयार आहेस का? शिवाला कोडं पडलं. काय बोलावं कळेनासं झालं. आपल्याच तोंडानं हू तरी कसं म्हणायचं? आणि कशाच्या जोरावर आपण बोलायचं? गावात ना घर ना रानात शेत, 4 पैसे तेवढे गाठीला होते हे खरं, पण वयाची 40 उलटली होती. जनाची नसली तरी मनाची लाज वाटाय नको? आणि कुणी सांगावं? गणा भातमाऱ्या म्हणजे मुलकाचा बामट्या माणूस. उगाच थट्टा करत असला तर आपलं काय हसू करून घ्यायचं? असा आपल्याच मनाला ताळा घालून शिवा गप्पच बसला. पण त्याचा चेहरामोहरा बदलला होता. गडी मनातनं हरकला होता. हे त्याचा चेहराच सांगत होता. भाबडा शिवा हापापल्या गट टक लावून तोंडाकडे बघत राहिला आणि गणा भातमाऱ्याचा चेहरा उजळून गेला. शिवाच्या तोंडाकडे बघत तो म्हणाला, म्हणजे कान हलतोय म्हणायचा तुझा? आगा नुसता हलून काय करायचा? अरे बाबा, खुद्द माझ्या मामाची पोरगी द्यायची आहे. तू नुसतं हू म्हण, मी जमिवतो बघ. हो म्हणायला माझं काय जातंय खरं? तुझं काय जात नाही, आमची पोरगी खपती. उगाचच मनात शंका आली आणि डोळ्यातल्या बाहुल्या बारीक करून शिवा तोंडाकडे बघतच राहिला. तसा गणा त्याला धीर देत म्हणाला, पोरगी काय वाईट नाही हं. मनात काय शंका घ्यायचं कारण नाही. खुद्द मामाची लेक गा माझ्या. कचवचल्यागत करून शिवा बोलला, पर आमचं असं वय झाल्यालं. तुमच्या मामाला पसंत पडल का? पडतंय आपणच. असं कसं बरं? असं शिवानं सरळच विचारलं आणि गणानंही भाडबीड न ठेवता खुलासा केला. त्याचं असं हाय शिवा, त्यो पोरगी देणार नाही आणि एवढ्या तिच्या लग्नाची त्याला घाई बी नाही. पण त्याला आलिया नड. लोकांचं 4 पैसे देणं आहेत. ते भागवाय पायी पोरगी काढायची पाळी आल्या बघ. दुसरं काय नाही हं. हा खुलासा ऐकून शिवाच्या मनातली शंका गेली. म्हणजे दुसरी तिसरी काही भानगड नाही, हे एक त्याच्या मनाला बरं वाटलं. पैसा मोजल्याशिवाय त्याला तरी कोण पोरगी देणार? द्यास देण्याबद्दल त्याला काही वाटलं नाही. ते दिल्या वाचून त्याचं लग्न जमणारच नव्हतं. पण किती द्यावं लागेल? हाच एक प्रश्न होता. भाडकन एकदम दांडगा आकडा फुटला तर काय करायचं? एवढीच त्याला काळजी लागली होती. गणाच्या तोंडातनं काय भाषा येती याची वाट बघत तो गप्पच बसला आणि खडा टाकत गणा म्हणाला, तुला जरा खर्चा करावा लागल बघ. शिवा काय बोलतोय ह्यावर गणाचं ध्यान होतं. तो त्याचं तोंड पारखतच बसला होता आणि मनी हरकलेला शिवा खुदकन हसून बोलला, खर्चा करूया की, त्याबद्दल काय नाही गा. मग पर किती द्यास द्यावं लागल हे एकदा तोंडात येऊ द्या की निच्चळ. गणा चुळबुळला. उगच बोटानं भुईवर रेगोट्या मारत म्हणाला, त्या वाटागाटी मागणं करूया. तरीही शिवाने विचारलं, उगच आराच्या बाहेर नाही नव्ह? त्याला धीर देत गणानं सांगितलं, तसं कसं असेल, आरातलंच आहे का? गणा काही अंदाज देईना झाला आणि शिवाला काळजी लागून राहिली. उगच हू म्हणून पैसा ओतावा लागला तर काय करायचं? ऋण काढून काही त्याला सण साजरा करायचा नव्हता आणि त्याचं तेवढं त्याला कारणही नव्हतं. कुठं गोत्यात पडू नये म्हणून आपण होऊन त्यानंच खुलासा केला, गड्या गणपती 20 साल झालं चाकरी करतो या. एक 4,000 गाठीला हाईत बघ. त्याचं पुढचं बोलणं गणानंच अपुरं ठेवलं आणि झुकांड्या दिल्यागत मान हलवून तो म्हणाला, रगड झालं. सावध होऊन शिवाच बोलला, पर हे सगळंच काय मी लग्नात खर्च करणार नाही हं. आगा करू नको गा. सगळं भांडवल ह्यात गुतीव असं कोण म्हणतंय तुला? म्हणजे त्याचं काय हाय? लगीन झाल्यावर संसार उभारायला पाहिजेत. 4 भांडी कुंडी घ्याय पाहिजेत. ते कळलं गा. संसार म्हटल्याला हाय त्यो. त्याला काय एक लागतंय? त्यात श्री गणेशापासनं तुझी सुरुवात गा.
हांब बघ, असं म्हणून शिवा सांगू लागला. आता शाळेला जायचं तर पाटी दप्तरापासनं खर्च आला, ते सगळं मला बघाय पाहिजेत. ते बघ खरं, पोरगी कवा बघतोस ते सांग अगोदर. कवा दावशील तवा बघू की. मग आयतवारी जाऊया. जाऊया की. गणा मग थांबला नाही, लगेच उठला. त्याला तसं टपाल लिहून कळवायचं होतं, नाहीतर कुणाबरोबर तरी सांगावा धाडायचा होता. त्यानं निरोप घेतला आणि डगर उतरून तो पांदीला लागला. टाचा न टेकता चवड्यावर भार देत गडी भरारा सुटला. गणा गेला आणि शिवाला काही कामच सुचेना झालं. रानात ढीगभर कामं पडली होती, पण कोणत्याच कामाला त्याचा हात लागेना झाला. बसल्या जागीच गडी बसून राहिला. उगीचच आभाळाकडे बघू लागला. मनातल्या मनात त्यानं वार मोजले. आयतवार काही लांब नव्हता. 4 दिवस गेले की आयतवार उजाडणार होता. पण शनिवारची रात्र सरवून आयतवार केव्हा उगवेल असं त्याला होऊन गेलं. 3-3दा हाताची बोटं घालत तो बसून राहिला. हिशेबच सरत नव्हता. शनिवारची रात्र गेली. शिवा आभाळाकडं नजर लावूनच पडून राहिला होता. त्यानं चांदणी उगवलेली बघितली आणि गडी उठून बसला. गडबडीनं शेणघाण आटोपून तांबडं फुटायलाच तो विहिरीत उतरला. फुलछाप साबणाची वडी अंगाला लावून त्यानं 2दा पाण्यात उडी टाकली. पायाच्या टाचा सगळ्या भेगाळल्या होत्या. चांगली एक दगडाची चीप हातात घेऊन त्यानं आपल्या पायाच्या टाचा घासल्या. भेगा सगळ्या बुजल्यागत झाल्या. पुन्हा त्यानं पाण्यात उडी टाकली. अशी लख्ख आंघोळ करून चांगलं पांढरं फेक धोतर नेसलं. वर वाईलचा नेहरू शर्ट घातला. डोक्याला रंगवलेला मलमलचा फेटा बांधला. नवरदेव असा सजून तयार झाला. मग दिस उगवायलाच रानातनं गावाकडे गेला. भातमाऱ्याच्या गाडीत बसून पाहुण्यांच्या घरी गेला. त्याला आता दिवाळी आल्यागत झाली होती. त्याचं मनच ठिकाणावर नव्हतं. पाहुण्यांनी चांगलं आगस्वागत केलं. आगळपगळ बोलणं सुरू झालं. पाहुणा लाळ घोटतच उभा राहिला आणि शिवाला बोलल्यागत झालं. त्याची दिशाभूलच झाली. सोपा सगळा माणसांनी भरला होता आणि धरून आणल्यागत शिवा गप्प बसून राहिला होता. एवढ्यात पोरगी आली. कांद्याच्या पातीगत हिरवागार शालू नेसून ती नटली होती. ती आली आणि नमस्कार करून 2 पायावर खाली बसली. सप्पई डोळे उघडून तिच्या तोंडाकडे बघायची शिवाला छातीच होईना झाली. बघावंसं तर वाटत होतं, पण मनाला धीरच होत नव्हता. बाईला लाजच वाटायला लागली. तोंडाकडे बघायचं ते तिच्या अंगावरच्या शालूकडेच तो बघत राहिला. पोरगी मात्र चांगली डोळे फाकून टकामका सगळ्यांच्याकडे बघत होती आणि शिवा नुसती मान खाली घालूनच बसून राहिला होता. चोरट्या नजरेनं तिच्या अंगावरचा शालू तेवढा आदनमधनं बघत होता. जास्त टक लावून बघायचं त्याला कारणही नव्हतं. एक शंका मनात आली होती. तीही पिटली होती. पोरगी काही जुनजरबाट दिसत नव्हती का अंगानं तशी धिप्पाडही नव्हती. म्हणजे तिचं वय काही जास्त झालेलं नव्हतं. उगच बंब्या असला तर काय करायचं, पण तसं काही नव्हतं. उलट पोरगी कवळीच दिसत होती. भ्यायचं काही कारण नव्हतं. त्यानं मान वर करून तोंडाकडं बघितलंच नाही. डोळ्याच्या कोपऱ्यातनं जेवढं दिसलं तेवढं बघून घेतलं आणि त्यावरच गडी खुश होऊन गेला. बघण्याचा समारंभ पार पडला. पोरगी पसंत पडली होतीच. घरानंही चांगलं होतं. यापेक्षा त्याला अधिक काय पाहिजे होतं. 4 पैसे जास्ती द्यावे लागले तरी हरकत नाही असं वाटून त्यानं मनाचा निश्चयच केला आणि एकदम देण्याघेण्याच्या वाटाघाटींना सुरुवात झाली. शिवाला मोडता घालायचाच नव्हता. कसं तरी करून त्याला हे जमवायचंच होतं. सगळ्या गोष्टी त्यानं मिळतं घेतलं होतं. नाही म्हणता म्हणता द्यायचं म्हणून 500 रुपये द्यायचे आणि वर सगळा खर्च करायचा असं ठरलं. मुहूर्तही जवळचाच धरला आणि याद्या करूनच शिवा माघारी आला. ठरल्या मुहूर्तावर बार उडाला. अंगाला हळद लागली. तांदूळ पडले. वरात निघाली आणि आता 5 दिवस पोरीला नांदवायला म्हणून पाठवून द्यायची. पण शिवानंच तिला आणली नाही. कशी घेऊन येणार. बायकोला आणायचं तर घर नको. रानातल्या खोपीत राहता आलं असतं, पण 4 भांडीकुंडी तरी नकोत.
ही सगळी जुळणी करावी आणि मगच बायकोला आणावी असं ठरलं आणि तिला आपल्याबरोबर घेऊन न येता नवरदेव तेवढा एकटाच परत आला. आल्या आल्या लगेच एक दिवस सवड काढून तो कोल्हापूरला गेला. ताटं, वाट्या, तवा, उलातनं, होय नाही सगळं सगळं त्यानं खरेदी केलं. रानातल्या कुपीत राहायला मालकानं परवानगी दिली होती. 8-15 दिवसात शिवानं खोप सजवून टाकली. मध्येच एक तट्ट्या मारून तेवढ्यातल्या तेवढ्यात त्यानं 2 जाप्ते पाडले. स्वयंपाकघर निराळं केलं. एका कोपऱ्यात चूल मांडली. खरकट पाणी जायला वाट करून दिली. बाहेरच्या जाप्त्यात एक बाजला आणून ठेवलं. त्यावर एक नवी कोरी सतरंजी पसरली. धान्य धुन्य आणून टाकलं. चटणी मिठापासनं सगळी जोडणी केली. जळणाचा एक भारा मागच्या बाजूला रचून ठेवला. अशी सगळी तयारी केली. सगळा संसार मांडला आणि बायकोला बोलवायला शिवा पाहुण्यांच्या गावाला गेला. लग्नात एक कोट शिवला होता. तो कोट बीट अंगात घालून गडी मोठ्या हुरूपानं गेला. या बसा झालं आणि मग सासऱ्यानं विचारलं, का लगेच पळून आला? शिवानं मान वर करून एक वार तोंडाकडे बघितलं आणि पुन्हा खाली भुईकडे बघत तो म्हणाला, मामा सगळी जोडणा केली या आणि आता घेऊन जायला आलो या. एक खाकरा काढून सासरा म्हणाला, तसा काय सांगावा तरी द्यायचा नाही? नाही दिला. असं म्हणून आपली चूक झाल्यागत शिवा गप्प बसला आणि सासरा बोलला, असं एकाएकी उठून आलायसा हे खरं, पर तसं आम्हाला करून कसं चालल? शिवाच्या पोटात घाबरा पडल्यागत झालं आणि तो एडबडल्यागत करून तोंडाकडेच बघत राहिला. उगच काहीतरी बोलायचं तसं पुन्हा एकदा तो म्हणाला, सगळी जुळणी करून आलो या. अहो तुम्ही जुळणी केलायसा हे खरं, पर आम्हाला काय जुळणी कराय नको काय? शिवानं कचवचत विचारलं, कशाची जुळणी म्हणता? कशाची? अहो लेकीला नांदवायला पाठवायचं. म्हणजे काय तशीच पाठवाय ती? काय वळकट बिळकट संगट द्याय नको? वळकट? त्याचं काय कारण आहे हो? तुम्हाला नाही पर आम्हाला आहे की. गाव हसल आम्हाला. यावर शिवा काय बोलणार? उगच पायाच्या नडग्या दाबत तो बसून राहिला आणि दृष्टी सहज अंगणात गेली. काकेत एक पोर घेऊन जोत्याजवळच एक पोरगी उभी राहिली होती. तिच्या परकरची नाडी गुडघ्यावर लोंबत होती आणि कसलं तरी एक मळकट पोलकं अंगात घालून हातानं चुटक्या वाजवत ती पोराला खेळवत होती आणि आदनमधनं शिवाकडं टक लावून बघत होती. नजरानजर झाली तशी शिवाला शंका आली. चेहरा ओळखीचा दिसू लागला. हीच काय दुसरी कोण? असं त्याच्या मनात येऊ लागलं. तसं विचारायचं तरी कसं? तो आपला खानाखुना हेरत राहिला आणि त्याच्या सासऱ्यानंच बाहेर बघत ख्यास मारली, ए हुंबाडे, उगच कळा खात दारात का उभी राहिलीस? आत जाऊन क्यास तरी इच्चर जा की. दारात उभी राहिलेली पोरगी पळतच आत गेली आणि शिवानं सासऱ्याला विचारलं, बरं मग आत्ता कसं करायचं म्हणता? त्यात आणि म्हणायचं काय? असं सासऱ्यानंच विचारलं आणि शिवा एडबाडला. उगाच टकामका तोंडाकडं बघत राहिला. तसा सासराच बोलला, सगळी जुळणा करतो आणि आमच्या मनानंच लावून देतो. तुम्ही काळजी करू नका. बरं मग तसं करा, पर लवकर लावून द्या म्हणजे झालं. एवढी काय घाई झाली या? असं सासऱ्यानं विचारलं. आता कसं सांगणार? का घाई झाली असं विचारल्यावर काय बोलता येतं? तो मूग गिळून गप बसून राहिला आणि थट्टा करतच सासराच म्हणाला, एवढा 40 वर्ष दम काढला आणि आताच एवढी घाई उडाल्या होय? काय जरा दम निघत नाही जणू? तसं काय नाही खरं. तर मग का आलाय लगेच पळून? शिवा कसा बसा बोलला, अहो सगळा संसार मांडलाय. दोन्ही वक्ताला ऊन हक्काची भाकरी खावावी असं वाटणारच की हो माणसाला. ती भाकरी कुठं जातीया काय? दांडग्या आगत बाबा भाकरीची तुम्हाला. अहो शिळं तुकडं खाऊन सगळा जलूम गेला. आगत असना तर. शिवाला चांगला सेवया भात करून वाढायचा, पण पाहुण्यांनी एक ताजी भाकरी खायला घातली
आणि हात हलवत शिवा माघारी गेला. गावात गेल्या गेल्या आधी त्यानं गणा भातमाऱ्याची भेट घेतली आणि आपल्या मनातली शंका बोलून दाखवली. तो कचवचत गणाला म्हणाला, गणपतराव, अहो पोरगी अजून परकर पोलकच कशी घालती? मग तसं नवं, एवढी धाकटी कशी म्हणतो मी? आता चिंगडी दिसतीया होय तुला? आणि तवा तुझं डोळं कुठं गेलतं र? शालूत काय वळकून आलं नाही का तेवढं? आणि आता काय परकरात वळिकलास वय? वळखतोय कुठलं, एक अंदाज गा. कसला अंदाज? नव, चेहरा तसा दिसला गा. लेका धाकटी बनबीन असेल तिची. होय होय, तसं बी असेल म्हणा. गणानंच विचारलं. आणाया गेलतास त्याचं काय झालं? आम्हीच खोळं, असं म्हणून शिवा बोलला. सांगावा बिंगावा द्यायच्या आत गेलो उभा लागत. पर ते तसं कसं लावून देतील? त्यासनी काय जुळणी कराय नको? तर मग आता आणि कवा जाणार? ते आपणच लावून देतो म्हणाल. आता जायचं कारण नाही. शिवा वाट बघत बसला. एकाला 2 आठवडे गेले. 15 वार झाली. तरी पाहुण्यांचा काही पत्ता नव्हता. निदान सांगावा तरी द्यायचा, तर तेही नाही. होता होता महिना गेला. शिवानंच 1-2 सांगावे धाडले, तर सांगावाही तिकडंच आणि पाहुणेही तिकडंच. अखेर न राहून एक कार्ड लिहून पोस्टात टाकलं, तर त्याचंही काही उत्तर आलं नाही. घरात आणून टाकलेल्या धान्याला कीड लागू लागली. त्यानंच 2 उन्नं दिली आणि आता काय करावं म्हणून त्याला घोर पडला. गप उठून जावं तर आणि का पळून आला असं विचारल्यावर काय सांगायचं? अखेर मृग लागला. कळ तरी किती काढायची? 4 लोकही थट्टा करू लागले. हे काय खरं नव्हं असं म्हणून एक दिवस शिवा उठला आणि गेला पाहुण्यांच्या गावाला. हातपाय धुवून त्याला जरा बसू दिलं आणि तो काही बोलायच्या आत सासऱ्यानं विचारलं, एवढं 3-3दा उठून यायला आणि एकाला 10 सांगावं धाडून द्यायला आम्ही काय पोरगी लावून देत नाही वय? तसं काय नाही हो. तर मग टपाल लिहून कळवायचं काय कारण होतं? तुम्हाला सांगावं मिळालं नसल म्हणून टपाल धाडलं, दुसरं काय नाही. कुणी शाण्यानं लिहिलं होतं ते? का, काय झालं असं शिवानं घाबरं होऊन विचारलं. आणि फाडकन सासरा बोलला, असं लिवायचं असतंय? अहो शाळेतल्या मास्तरकडनंच लिहून घेतलं होतं. मग त्यात असा मजकूर लिवायचा असतोय? का, काय झालं? अहो होणार काय, मनाला लागतंय माणसाच्या. आणि ताव काढून सासरा म्हणाला, नाही लावून दिलं तर काय करणार आहे तुम्ही? काय वडून नेणार आहे पोरीला? आता शिवाला काय बोलावं तेच कळेना झालं. ही काय बैदा झाली असं म्हणून तो आपल्याच मनाला बोल देत गप्प बसला. आम्ही तरी तसं कशाला करावं खरं? लेकीची जात जिकडच्या तिकडं असली म्हणजे बरं असतंय ते. पण अजून जरा कळ काढा की. आणि किती कळ काढू असं शिवाने विचारलं. आणि सासरा म्हणाला, अहो पेरणी आली या, आमची आता जरा वडावड चालली हो. आमची बी वडावड चालली आज की. तुमची कसली वडावड? का, आम्हाला पेरणी ते काय नाही वय? लोकाच्या घरात चाकरी राहिलाय आणि त्यांच्या पेरणीची तुम्हाला काळजी लागली होय? त्याच्या या बोलण्यानं शिवाच्या मनाला डागण्या दिल्यागत झालं. लगीन करून फसलो असं त्याला वाटलं. पदरमोड करून वर बोल खायची पाळी आली. तोंड वाकडं तिकडं करत शिवा म्हणाला, म्हणजे आमच्या नशिबात एक ताजी भाकरी खाण्याचा योग काय लवकर दिसत नाही? मग कडवळणं घेऊन फिरणारी एक दांडगी बायको करायची होतासा? धाकटी बघून का करून घेतलासा? खरं सांगू, तुम्ही अशी घाई करू नये. का, तर आमची पार्वती अजून कवळी हाय. हाय त्याला काय करायचं? मग घेऊन जातासा? नेट धरून शिवा बोलला, त्या पायी चालूय नव्ह का मग? आणि सासऱ्यानं विचारलं, बरं घेऊन जाऊन काय करणार बाबा?
काय करायचं? 2 येळ भाकरी करून वाढू दे की. रगड झालं. शानं दिसतासा की. असं म्हणून सासरा त्याच्या तोंडाकडे बघतच राहिला आणि डोळे वटारून म्हणाला, "येणी घालाय शिकलायसा का?" शिवा तोंडाकडं बघतच राहिला आणि दार दार कुत्र्याला ओढून आणावं तसं आतनं आपल्या लेकीला बाहेर आणलं आणि सासऱ्यानं विचारलं, "मग हिची येणी कोण घालणार तर?" तोंड गेल्यागत शिवा गप्पच बसला. तिच्या परकरची एक नाडी गुडघ्यावर लोंबत होती आणि शिवा नुसतं तिच्याकडं बघतच राहिला. धन्यवाद.